नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांद्याच्या पातीची चटणी। तर त्यासाठी बघा 3 कांद्याची पात मी घेतलेले आहेत। कांदे पण घेतलेले आहेत, असे छोटे छोटे होते बघा, एकदम कवळे कांदे आहेत, एकदम नाजूक असे। त्याची चटणी खूप छान होती। अखंड पात धुवून घेतली होती, पूर्ण व्यवस्थित नीट करून त्याचे कुठे पिवळे पानं वगैरे असले तर ते काढून घ्यायचे। त्याच्यात टाकणार आहे तिखटाप्रमाणे 4 मिरच्या, त्यात टाकायचे 10 ते 15 बघा लसणाच्या पाकळ्या आहेत। लसूण थोडासा कमी जास्त केला तरी पण चालू शकते। त्यात टाकणार एक मुठभर कोथिंबीर, ती पण देठा सकाळी घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जर असले का नाही तर थोडासा पुदिना पण टाकला तर चालू शकतो। 1 चमचा टाकायचं जिरं, आणि जिऱ्याला काय केलं होतं माहिती आहे का, हलकंसं असं मी भाजून घेतलं होतं। कच्चं जरी टाकलं तरी चालेल, नॉर्मल असं भाजलेलं आहे, जास्त पण लाल भडक असं भाजलेलं नाहीये। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, अर्ध लिंबू घेतलेला आहे बघा, त्याचा आपण ह्याच्यामध्ये रस टाकूया। 2 ते 3 चमचे टाकायचे। जर तुमच्या घरात जर लिंबू नसेल तर जर आमचूर पावडर जर असेल ना तर ती जरी टाकली तरी चालेल। तर मी लिंबू पिळून घेते। लिंबू बघा मी पिळून घेतलेला आहे, म्हणजे आवडीप्रमाणे, कारण की मोठ्या आकाराचं लिंबू होतं हे बघा, मोठं होतं। 2 चमचे फक्त टाकायचे त्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं पुदिना थोडं टाकू शकता, थोडा कढीपत्ता टाकू शकता, थोडेसे भाजके शेंगदाणे पण टाकले तर चालेल। ह्याला पेस्ट करायची नाही, बंद चालू करून दरदर करून घ्यायचे। बंद चालू करून फिरवून घेतलेले आहे बघा, एकदम अशी पेस्ट करायची नाही, अशा पद्धतीत दरदरी करायची। अशीच खायला खूप छान लागते, याला काय म्हणजे तडका वगैरे द्यायची पण गरज नाहीये। मस्तपैकी अशी चविष्ट अशी लागते बघा, करून बघा एकदा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।